श्री राम समर्थ. भाग क्रमांक 83-83. श्रीराम. हा जो राजा होता, या राजाला जसं आपण आत्ता ऐकलं की 3 पुत्र होते आणि अर्थात 50 कन्या, म्हणजे ज्याला 50 बहिणी होत्या असं म्हणायला हरकत नाही. आणि हा राज्य करतोय छानपणे. आणि सौभरी नावाचे एक ऋषी होऊन गेले, खूप मोठे तपस्वी होते. याने अनेक वर्ष खडतर तपश्चर्या केली, खूप मोठे तपस्वी होते ते. एक दिवस त्यांनी यमुनेच्या पाण्यामध्ये अशीच बुडी मारली आणि अर्थात स्नान करून ते वर येणार होते. परंतु स्नान करत असताना त्यांना तिथे असं दिसलं की तिथे जो माशांचा राजा होता, मत्स्यराज, हा आपल्या मत्स्य पत्नीबरोबर ग्रहसुख ज्याला म्हणतो, पत्नीसह अर्थात त्याचा उपभोग घेत होता. आणि हा मत्स्य राजा आपल्या पत्नीबरोबर हे गृहसुख घेत होता. आणि ते गृहसुख घेताना बघून या ऋषींच्या मनामध्ये, सौभरी ऋषींच्या मनामध्ये सुद्धा कामवासना निर्माण झाली. त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आपण सुद्धा विवाह करायला पाहिजे, तरच आपल्याला असं हे सुख भोगता येईल. अर्थात अशा प्रकारची इच्छा त्यांना निर्माण झाल्यावरती त्याने विचार केला की ठीक आहे, बघूया, इच्छा पूर्ण तर करायला पाहिजे आता झाली तर. आणि म्हणून ते या मांधात्याकडे आले, राजाकडे, आणि त्याला म्हणाले की महाराज, मला विवाह करायची इच्छा आहे. आपल्याला 50 कन्या आहेत, मला एक कन्या द्या फक्त, जास्त नको, मी तिच्याशी विवाह करीन. तेव्हा बोला कोण कन्या आपण देत आहे, कुठली कन्या मला देत आहे, बोला. सरळ सरळ येऊन त्याने राजाच्या दरबारामध्ये ही गोष्ट सांगितली. सौभरी ऋषी खूप मोठे ऋषी होते. जेव्हा ते मुळात दरबारामध्ये आले तेव्हाच राजाने त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत वगैरे केलंच होतं. यथासांग त्यांना पूजापाठ करून छान स्थान दिलं. आणि जेव्हा तो नेहमीप्रमाणे म्हणाले की काय पाहिजे, तर त्याला असं वाटलं की काहीतरी धनधान्य काहीतरी मागतील ऋषी. परंतु ऋषी म्हणाले की मला तुझी कन्या हवी आहे. 50 कन्यापैकी एक कन्या मला हवी, कारण मला संसार सुखाचा उपभोग घ्यायचा आहे. अशी मागणी त्यांनी राजासमोर ठेवली. राजा मागणी ऐकून जरा सरदच झाला की या मागणीला आपण काय उत्तर द्यावं. कारण असं होतं की मागणी मान्य करावी, तर समस्या अशी होती की याच्या सर्व मुली अर्थात तरुण होत्या. आणि हे जे ऋषी होते, सौभरी ऋषी, हे अर्थात वयोवृद्ध होते. त्यांचे चेहऱ्यावरती आणि शरीरावरती बऱ्याच ठिकाणी मांस लोंबत होतं, त्वचा त्याची लोंबत होती, सुरकुत्या पडल्या होत्या, केस पिकलेले होते, दात नव्हते. जे काही वृद्धापकाळामध्ये अवस्था होते तशी अवस्था त्यांच्याही शरीराला प्राप्त झाली होती. आणि अशा प्रकारचे हे वयोवृद्ध अशी ही व्यक्ती जी आहे, तिला आपली तरुण मुलगी कशी द्यायची हा प्रश्न त्याला साहजिक पडणार. एक बाप म्हणून अर्थात हे त्याला बरोबरच वाटलं होतं. परंतु समस्या अशी होती की हे तो मुखाने बोलू शकत नव्हता ऋषींना. कारण ऋषींना जर आपण असं बोललं तर ऋषींना अर्थात राग येऊ शकतो. आणि जर ऋषींचा कोप झाला तर काय होईल माहीत नाही. ऋषी खूप तपश्चर्या केलेली आहेत, जर त्याने एखादी शापमाणी जर मला उच्चारली तर माझं काय होईल याचीही त्याला भीती होती. आणि म्हणून त्याला क्षणभर सुचेना की आपण काय म्हणावं. आणि ऋषी म्हणतायत, राजा, मला एकच मुलगी पाहिजे, तुझा होकार मला अपेक्षित आहे. आणि मग राजा उत्तरला, महाराज, असं आहे की आपण मला हे मागता आहात मुलगी, मला आनंद आहे. पण आपण एक काम करा, मी तुम्हाला कुठली एखादी त्यातली मुलगी देण्यापेक्षा तुम्हीच त्या मुलींकडे जा आणि त्यातली जी मुलगी तुम्हाला हार घालेल किंवा जी मुलगी तुम्हाला पसंत करेल तिच्याशी तुम्ही लग्न करा. तेव्हा मी काही कोणाला म्हणत नाही की तू यांच्याशी लग्न कर, तेव्हा तुम्हीच जा तिथे 50 मुलींकडे. अशा प्रकारे राजाने अतिशय चतुरपणे उत्तर दिलं.
ऋषींच्या लक्षात आली गोष्ट की अशा प्रकारे जर मी मुलींना जाऊन म्हटलं की मला लग्न करायचं आहे, तुमच्यापैकी कोण कराल, तर ते एकही मुलगी तयार होणार नाही. कारण आपण वृद्ध झालेले आहोत हे नक्कीच ऋषींना माहीत होतं. आणि त्यामुळे आपल्याला एकही मुलगी होकार देणार नाही. आणि राजा म्हणायला मोकळा झाला की मी त्यांना म्हटलं होतं, पण आता त्या तयार नाहीत तर काय करणार. असं म्हटल्यावरती ऋषींचा अर्थात ऋषींना ही चतुराई लक्षात आली. परंतु ऋषी काय बोलले नाहीत. ऋषीने लक्षात आलं की माझ्या वृद्धापकाळामुळेच हा राजा अशा प्रकारे थोडंसं आपल्या भाषेमध्ये डिप्लोमॅटिक उत्तर देतोय. तेव्हा ऋषीने मनात विचार केला की ठीक आहे की मी वृद्ध झाले म्हणून असं घडतंय का, हरकत नाही. आता मी स्वतःला सुंदर बनवीन ना. माझ्याकडे इतकं तपस सामर्थ्य आहे की मी ठरवलं तर परत तरुण होऊ शकतो, सुंदर होऊ शकतो. आता बघा मी स्वतःला कसा तयार करतो ते. आणि अर्थात त्यांनी आपल्या तपस सामर्थ्याचा उपयोग केला आणि त्यांनी एका क्षणामध्ये आपलं रूप बदललं. ऋषी तेच होते परंतु ते तरुण झाले. आणि केवळ तरुण नाही, ते अतिशय सुंदर असे दिसत होते. अतिशय सुंदर असे दिसत होतं की त्यांचं रूप इतकं सुंदर झालं होतं की त्याला बघितल्यावर कोणी स्वर्गातली अप्सरासुद्धा कदाचित त्याच्यावर मोहित होऊ शकेल असं सुंदर रूप त्यांनी धारण केलं होतं तपश्चर्येचा वापर करून. आणि मग असं सुंदर रूप त्यांनी धारण केलं आणि मग ते त्या कन्यांच्याकडे गेले. अर्थात रखवालदार आपला पहारेदारी त्या कन्यांच्याकडे घेऊन गेला. कन्या महालामध्ये बसल्या होत्या. 50 कन्या बसल्या होत्या तिकडे. सौभरी ऋषी गेले तरुण बनून आणि म्हणाले, महाराजांनी तुमच्याकडे पाठवलंय, तुमच्यापैकी कोण माझ्याशी लग्न करायला तयार आहे ते सांगा. तुमच्यापैकी कुठल्या तरी एका कन्येशी मी नक्कीच लग्न करीन. आणि सौभरी मुनींचं सौंदर्य बघून 50च्या 50 कन्या म्हणाले की आम्हाला तुमच्याशी लग्न करायचं आहे. सौभरी मुनींची इच्छा होती एक मुलीशी लग्न करायचं आणि त्या 50 तयार झाल्या. अर्थात सौभरी मुनीने त्याला होकार दिला. ते म्हणाले माझी हरकत नाही, तुम्ही तयार असाल तर मला काय हरकत आहे. आणि मग या 50च्या 50 कन्यांनी या सौभरी मुनींशी लग्न केलं. बघा एकही मुलगी कदाचित तयार नसती झाली. पण तपश्चर्याचं सामर्थ्य आणि काय सौंदर्य त्याला मिळालं असेल बघा की सगळ्या मुलींनी कुठलाही विचार न करता सांगितलं की आम्हाला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आणि अर्थात सौभरी मुलींना हे माहीत होतं की आपल्या तपश्चर्यामुळे जे काही रूप प्राप्त झालं त्यामुळे या सगळ्या मुलींना आपल्याशी लग्न केल्याशिवाय त्या राहू शकणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हरकत नाही, मी तुमच्या सर्वांशी विवाह करायला तयार आहे. अर्थात राजाला जेव्हा समजलं की 50च्या 50 मुली तयार आहेत, तोही बघतच राहिला. आणि अर्थात मुलींचं रूप बदललेलं होतं. त्यामुळे तो म्हणाला आता काय माझी हरकत नाही आहे. माझी एकमेव अडचण हीच होती की हे वृद्धा काळामध्ये आहेत. परंतु आता काही अडचण नाही आहे. राजाने अतिशय थाटामाटात त्यांचा विवाह करून दिला. विवाह करून दिल्यावरती अर्थात सौभरी मुनीने पुढची तयारी पण केली. कन्यांना घेऊन जायचं होतं. विदाई केल्यावरती अर्थात मुनींनी आपल्या तपश्चर्याच्या शक्तीचा परत एकदा वापर केला आणि अत्यंत सुंदर असं महाल त्यांनी तयार केला. त्या महालाच्या परिसरामध्ये अनेक सुंदर सुंदर अशा उपवनं होती. सुंदर प्रकारचे सरोवर होती. सुंदर वाटिकेमध्ये सुंदर सुंदर फुलांची झाडं होती. सगळं काही होतं तिथे. महालामध्ये अनेक प्रकारच्या सुंदर सुंदर दास आणि दासी होत्या सेवा करण्यासाठी. आणि अशा प्रकारे सुंदर नगरी सौभरी मुनींनी निर्माण केली. आणि त्या नगरीमध्ये ते आपल्या या नवक पत्नींना घेऊन गेले आणि अर्थात त्या ठिकाणी ते विहार करायला लागले. आणि अशा प्रकारे ही सुंदर नगरी आणि हे सुंदर सगळं बघितल्यावरती अर्थात कन्याही आनंदित झाल्या. आणि मग हा अतिशय आनंदाने हे मुनी आणि ह्या 50 कन्या जे आहेत गृहस्थाश्रमाचे सुख जे आहेत ते उपभोगायला लागले. यथावाकाशे एक दिवस त्यांचे हे मांधाते जे होते राजा बघायला आले की आपला जावई कुठे घेऊन गेलाय. तरुण झाला ठीक आहे, पण आता गेलाय कुठे काय माहिती आहे. पण तर त्याला पाठवून दिलं मुलींबरोबर. जेव्हा तो बघायला गेला बघून चकित झाला. ती अतिशय सुंदर नगरी, इतकं सुंदर नगरी होती की अशी सुंदर नगरी त्याच्या स्वतःच्या राज्यात कुठे नव्हती.
इतकी सुंदर उपवनं त्याच्या राज्यात कुठे नव्हती. तो बघून चकित झाला की काय हे सौंदर्य आहे, काय ही सुंदर नगरी आहे, किती बहुमोल अशा सगळ्या गोष्टी तिथे आहेत. आणि मग त्याला थोडंसं असं वाटलं की आपलं साम्राज्य ह्याच्यासमोर काहीच नाही आहे. आपल्याला जे वाटत होतं की आपल्याकडे सर्वात जास्त श्रीमंती आहे, सर्वात चांगल्या गोष्टी आहेत, परंतु असं नाही आहे. माझे जावई तर माझ्यापेक्षाही या बाबतीत पुढे आहेत. त्याला थोडासा जो गर्व झाला होता, तो गर्व पण कमी झाला. अर्थात त्याला आनंदही झाला एकीकडे की माझा जावई श्रीमंत झाला, तरुण झाला आणि माझ्या मुली त्यामुळे आनंद देत. तोही खूप आनंद झाला. अशा प्रकारे राजा आनंदित झाला, राजाच्या मुली आनंदित झाल्या, सौभरी मुनी खूप आनंदित झाले. आणि अर्थात या 50 कन्येबरोबर ते ग्रहसुखाचा उपभोग घेत अनेक वर्ष तिथेच राहिले, रममाण झाले. अनेक वर्ष त्यांनी ह्या सर्व विषयांचा उपभोग घेतला. तरी सुद्धा जसं आग जी आहे, त्या आगीमध्ये तुम्ही किती जरी तूप त्याच्यामध्ये जरी ओतलं तरी आग शांत होत नाही. आग ही अर्थात भडकत असते, ज्वाला ही भडकत असते. तसंच घडलं. सौभरी मुनींनी आपली विषय वासना जी आहे ती तृप्त करण्यासाठी अशा प्रकारचं सगळं केलं, परंतु अनेक वर्ष अशा प्रकारे करून सुद्धा त्यांची ही वासना तृप्त झाली नाही. त्यांना असं वाटत होतं की अजून काही दिवस राहावं. परंतु अशा प्रकारे अनेक वर्ष गेल्यावर एक दिवस ते असं शांततेने बसले होते आणि त्यांना एकदम अचानकपणे त्यांच्या मनात हा विचार आला की अरे मी हे काय करतोय. काही वर्षांपूर्वी मी घनघोर तपश्चर्या करत होतो, घनघोर तपश्चर्या केली होती आणि अनेक प्रकारचं पुण्य मी संपादन केलं होतं, अनेक प्रकारची शक्ती मला प्राप्त झाली होती, तपचे सामर्थ्य मला मिळालं होतं. परंतु आज माझी स्थिती काय आहे? आज मी भगवंताला विसरून गेलो आहे आणि फक्त या विषयामध्ये रममाण झालो आहे. आणि इतके वर्ष या विषयामध्ये रममाण होऊन सुद्धा मला अजूनही तृप्ती मिळाली नाही. हे त्यांना एका क्षणी एके दिवशी लक्षात आलं. त्यांना हेही लक्षात आलं की मी इतकी दिवस सगळं तपश्चर्या केली, सगळं केलं, परंतु माझी ही तपश्चर्या भंग कशामुळे झाली? तर मत्स्य राजाच्या कडे जेव्हा मी बघितलं की संसाराचं सुख तो कसं उपभोगतो आहे, हे जेव्हा मी बघितलं तेव्हा ते दृश्य बघितल्यावर माझ्या मनामध्ये वासना निर्माण झाली. आणि मग मी या वासनेकडे वळून या 50 कन्यांशी लग्न केलं, माझ्या तपोशक्तीचा वापर केला आणि सगळं वैभव निर्माण केला आणि अजूनही मी हे सगळं उपभोगतोय, पण मला तृप्ती झाली नाही. जसं सर्वसामान्य माणसाची परिस्थिती हीच असते की आपण अनेक वर्ष संसार करतो, प्रत्येक वेळेस म्हणतो की मला ह्याचा भोग घ्यायचा आहे, मला त्याचा भोग घ्यायचा, मी हे भोगीन ते भोगीन, हे झाल्यावर हे भोगीन, पण भोग वासना संपत नाही. एक भोग होऊन झाल्यावर ती दुसऱ्या भोगाची इच्छा निर्माण होते, तिसरा भोग झाला की चौथ्या भोगाची इच्छा निर्माण होते. परंतु असं कधीही वाटत नाही की मी आता तृप्त झालोय, मला आता काही नको, असं वाटतच नाही. तसं सर्वसामान्य माणसाची, संसारी माणसाची जी अवस्था होते ती अवस्था यांची झाली होती. फक्त फरक हाच झाला की या अवस्थेची जाणीव ऋषींना एक दिवस झाली की आपण काय होतो आणि काय झालेलो आहोत. इतकी तपश्चर्या आपण केली आणि त्या तपश्चर्याचं सगळं तपस सामर्थ्य आपण या ठिकाणी वापरलं, या विषयांसाठी वापरलं, आणि इतकं करून सुद्धा या विषयामधून माझी तृप्ती झालीच नाही. काय हे माझं अधपतन, किती माझा अधपात झालाय. इतका मोठा ऋषी मी, इतकं सगळं भगवंताची हे केली, परंतु एका माशाचा प्रणय बघून माझ्या मनामध्ये ही इच्छा निर्माण झाली. खरं पाहिलं तर ज्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे, विशेषतः जे संन्यास मार्गामध्ये आहेत, त्यांनी तर अशा प्रकारच्या
कुठल्याही गोष्टीच्या जवळ अजिबात जाता कामा नये. म्हणून त्या संन्याशानं खूप कडक नियम सांगितलेत की त्यांनी संसारी व्यक्तीच्या जवळ जाताना खूप विचार केला पाहिजे. म्हणून तर विचारतात, हे सगळे जे संन्यासी असतात ते आपल्या घरात येण्यापूर्वी विचारतात, तुमच्या घरामध्ये स्त्रिया किती आहेत, कोण आहेत, किती वयाच्या आहेत. कारण असं होऊ शकतं ना, त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा येऊ शकते, जसं या ऋषींच्या मनात आली. आणि म्हणून त्यांना खूप कडक नियम सांगितले आहेत की त्यांनी कुठे जायचं, कसं राहायचं, कोणाकडे राहायचं, कोणाकडे जायचं नाही, कोणाकडे अन्नभक्षण करायचं नाही, याचे कडक नियम संन्याशांना आहेत. आणि अर्थात हे जे ऋषी होते, या ऋषींचा स्वतःवरचा जो आहे ते नियंत्रण गेल्यामुळे त्यांची ही परिस्थिती झाली. अर्थात ऋषींना हे आता सगळं लक्षात आलं होतं की आपण काय केलं आधी आणि आता काय करून बसलो आहोत. ते म्हणाले, खरोखर की या माशांचा प्रणय बघितला, विवाह केला 50 जणांशी आणि 50 झालो, आणि नंतर अर्थात मला संतती झाल्या आणि त्या संततीच्या रूपाने मी 5000 पण झालो. अशा प्रकारे माझा संसार विस्तारच चाललाय. परंतु या क्षणी मात्र त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की मी ही चूक केलेली आहे. मग अर्थात त्याची त्यांना जाणीव झाल्यावरती त्याने ठरवलं की आता जी काही चूक झाली ती झाली, परंतु आता मात्र आपण ही चूक जी आहे तिची दुरुस्ती केली पाहिजे. आणि मग त्यांनी परत एकदा आपल्या ह्या पूर्वीच्या संन्यास आश्रमाकडे वळायचं ठरवलं. आणि त्या प्रकारे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि मग ते वनात निघाले. ते वनात निघाले, परंतु आता त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी होत्याच. त्यांनी जरी संन्यास स्वीकारला तरी त्यांच्या पत्नी कुठे जाणार. अर्थात पत्नी म्हणाल्या की आम्ही तुमच्या बरोबर येणार, आता तुम्ही काय करायचं ते करा, आम्ही तुम्हाला अडवणार नाही नक्कीच, परंतु तुमच्या मागे आम्ही येणार, कारण आम्हाला आता कोण आश्रय आहे. अर्थात तो आपल्या पत्नीला सुद्धा हे ऋषी वनात घेऊन गेले, परंतु त्या ठिकाणी मात्र ह्या ऋषींनी अतिशय संयम ठेवला. जरी आपल्या पत्नीबरोबर असल्या तरी सुद्धा त्याने कुठल्याही प्रकारचं संसार सुख जे आहे ते घेतलं नाही. फक्त त्याने आपल्या बरोबर जरूर ठेवलं, परंतु संपूर्ण संयम ठेवून या मुनींनी परत एकदा घोर तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि ही घोर तपश्चर्या करत असताना त्यांच्या सर्व पत्नींनी 50च्या 50 या स्त्रियांनी किंवा या राजकन्यांनी त्यांची सेवा केली. आणि अशा प्रकारे वनामध्ये राहून परत एकदा त्यांनी घनघोर तपश्चर्या केली. आणि ती घनघोर तपश्चर्या केल्यावरती अर्थात यथावकाश परत एकदा त्यांची खूप आध्यात्मिक प्रगती झाली. आणि त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आता मात्र मला माझं शरीर जे आहे या शरीराचा त्यागसुद्धा केला पाहिजे, कारण ती वेळ जवळ आलेली आहे. कारण त्या मुलीने अर्थात लक्षात आलं की आता हे सगळं करायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांनी परत एकदा संयमाने घोर तपश्चर्या केली. आणि अर्थात आपलं शरीर जे आहे ते स्वतःहून हे सोडून दिलं. जेव्हा सौभरी मुनीने अशा प्रकारे आपलं शरीर जे आहे ते सोडून दिलं आध्यात्मिक मार्गाने, त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या पत्नीने सुद्धा त्यांच्याबरोबर अर्थात त्यांची क्रिया करत असताना सहगमन केलं. आणि अशा प्रकारे ह्या मुनींनी परत एकदा आपल्या मूळ मार्गावर येऊन परत एकदा त्यांनी आपली तपश्चर्या अशा प्रकारे पूर्ण केली. परंतु या कथेमधून घेण्याचा भाग हा आहे की आपल्याला नेहमी सावध असलं पाहिजे. आपण तर गृहस्थाश्रमी आहोत, आपल्याला इतके नियम लागू नक्कीच नाही आहेत, परंतु तरीसुद्धा संयम हा खूप महत्त्वाचा भाग आहे अध्यात्म मार्गामध्ये. अध्यात्म मार्गामध्ये आपल्याला मोह होऊ शकतो, आणि मोह झाला तर सौभरी ऋषीने जर मोह होऊ शकतो तर आपल्याला का होणार नाही, होऊ शकतो. आणि म्हणून आपण नेहमीच या सर्व गोष्टींपासून खूप जपायला पाहिजे. कारण आपण केलेली जी काही साधना आहे ती साधना आपल्याला विषयांसाठी वापरायची नाही. आपल्याला त्या साधनेचा वापर परमात्माकडे आपली प्रगती होण्यासाठी वापरायची आहे. आणि म्हणून या कथेतून आपण हा
बोध घ्यायला पाहिजे. खरोखर जेव्हा पत्नीला बरोबर घेऊन जेव्हा कोणी संन्यासाश्रमात जातं तेव्हा त्याच्यासाठी खरंच सगळ्यात कठीण भाग असतो. कारण समोर आपली अर्धांगी असताना सुद्धा संन्यासाश्रमामध्ये जाऊन संयम ठेवणं हे कठीण गोष्ट आहे. अशा प्रकारचं एक उदाहरण आपण ऐकलेलं सुद्धा आहे की पांडुराजा जो होता, पांडुराजा जेव्हा वनामध्ये गेला तेव्हा वनात जात असताना पांडुराजा जो आहे तो माद्रीला बरोबर घेऊन गेला. माद्री आणि कुंती, कुंती ही अर्थात पांडवांची आई होती आणि माद्री ही नकुल आणि सहदेवांची आई होती. पांडुराजा जेव्हा वनात निघाला तेव्हा कुंतीसुद्धा जाणार होती, कारण तो वानप्रस्थाश्रमात चालला होता. त्यावेळेस कुंती आणि माद्री दोन्ही निघाल्या होत्या. तेव्हा माद्री म्हणाली की ताई तू नको येऊस, माझी तुला विनंती आहे की आपण सगळेच जर गेलो तर या मुलांचा सांभाळ कोण करणार. तेव्हा माझी विनंती तुला अशी आहे की तू इथेच थांब आणि माझीही 2 मुलं इथे आहेत, नकुल आणि सहदेव, अर्थात यांचाही तू पालन कर. मला खात्री आहे की तू तुझ्या पोटच्या मुलांसारखंच यांचं पालन करशील आणि तू जर असं केलंस तर मी जाईन पांडुराजाबरोबर वनामध्ये. तेव्हा कुंतीने या विनंतीचा अर्थात मान्य केली आणि माद्रीने आपले 2 सुपुत्र जे आहेत ते नकुल आणि सहदेव जे आहेत ते त्यांना हवाली केलं कुंतीच्या आणि ती स्वतः पांडुराजाबरोबर संन्यास त्यांनी धारण केला होता. वानप्रस्थाश्रमात तो गेला, तिथे तिने प्रस्थान केलं. परंतु त्याच वेळेस जसं मी आपल्याला म्हणलं की ही कठीण गोष्ट आहे की अशा प्रकारे जेव्हा तुम्ही संन्यास घेता त्यावेळेस जर तुमच्याबरोबर तुमची स्त्री असेल तर तुम्हाला संयम राहील की नाही हे सांगणं कठीण गोष्ट आहे. कारण पांडुराजाला पण अशाच प्रकारचा शापच मिळाला होता की त्या शापात त्याला असं सांगितलं होतं की जर का तू कुठल्याही स्त्रीशी संग केलास तर तुला तत्क्षणी मृत्यू येईल, हा त्याला शाप होता. आणि असा शाप असताना तो विरक्त होऊन चालला होता. परंतु त्याच्या दोन्ही पत्नी म्हणाल्या, जसं सौभरी म्हणाले की मला वनात जायचं, पण त्याच्या सगळ्या पत्नी त्याच्याबरोबर आल्या. तसंच पांडुराजाला सुद्धा शापानंतर विरक्ती आली आणि म्हणाला की मी आता वनात चाललो आहे. तेव्हा दोघी जणी म्हणाले की मला वनात जायचं आहे. त्यांचंही बरोबर होतं. पांडुराजाचं काही त्यांना म्हणू शकत नव्हतं येऊ नका म्हणून. परंतु अर्थात माद्री त्याच्याबरोबर गेली आणि कुंती इथे राहिली. अनेक वर्ष हा पांडुराजा तिथे तपश्चर्या करत होता. अनेक वर्षांनी त्याची सेवा केली माद्रीने. परंतु एक दिवस असं घडलं की त्याचा संयमाचा भंग झाला. एक दिवस माद्रीने स्नान केलं. तिचे केस फार सुंदर होते अशी कथा आहे महाभारत. तिचं केस अतिशय सुंदर होते, खूप लांब सडक आणि चांगल्या प्रकारचं कुंतल तिच्याकडे होतं. आणि एक दिवस तिने असं सकाळी पहाटे तिने डोक्यावरून आंघोळ केली आणि ती जेव्हा उन्हामध्ये बसली होती केस वाळवत, बस तिचे केस बघितल्यावरती पांडुराजाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आणि अर्थात जेव्हा तो ती इच्छा धरून पुढे आला तेव्हा माद्रीच्या लक्षात आलं की आपल्या पतीच्या मनात काय इच्छा आहे. तेव्हा ती म्हणाली, महाराज हे करू नका, तुम्ही हे अजिबात करू नका, हे केलं तर सर्वनाश आहे. परंतु पांडुराजाच्या मनामध्ये खूप अशी ही भावना निर्माण झाली होती, कामवासना अनावर झाली होती आणि त्यांनी तिची कुठलीही विनंती न ऐकता तिला आलिंगन दिलं आणि दुसऱ्या क्षणी त्याला मृत्यू आला. दुसऱ्या क्षणी पांडुराजाला मृत्यू आला. कारण त्याला शापच होता की कुठल्याही स्त्रीशी जी तू संगत केलीस, भले ती तुझी स्वपत्नी असली तरीसुद्धा तुला मृत्यू येईल. आणि तो शाप खरा ठरला, कारण त्याचा संयम जो आहे तो सुटला. म्हणून तर म्हणलं की संन्यास आश्रम घेतल्यावरती, संन्यास घेतल्यावर खूप कठीण गोष्ट आहे संयम ठेवणं. म्हणून हे सगळे जे संन्यासी आहेत ते नियम पाळतात, शक्यतोवर अशा गोष्टींपासून खूप लांब राहतात, कारण संयम सुटू शकतो. आणि संन्यास आश्रमामध्ये हे अजिबात चालत नाही, गृहस्थ आश्रमामध्ये चालू शकतं. आणि म्हणूनच सौभरी मुनी मात्र जे आहेत त्यांचं हे वैशिष्ट्य होते की त्यांचा एकदा संयम तुटला आणि ते गृहस्थ आश्रमी झाले, परंतु परत एकदा त्यांनी संयम धारण केला आणि ते वानप्रस्थाश्रमात गेले. परंतु त्यांच्या पत्नी 50 असूनसुद्धा त्यांनी संयम सोडला नाही आणि
यथावकाश तपश्चर्या करून ते भगवंताच्या चरणी लीन झाले आणि त्यांच्या पत्नी अर्थात त्यांच्याबरोबर त्यांनी सहगमन केलं आणि त्यांनाही अर्थात उत्तम गती प्राप्त झाली. अशी ही सुंदर कथा होती. त्यातला बोध पण खूप सुंदर आहे. अशा प्रकारे सुंदर कथा अशी जी आहे ती शुक मुनी जे आहेत ते सांगतायत आणि अर्थात परीक्षित राजा ही कथा अतिशय आनंदाने ऐकत होता. या कथेच्या पुढेच त्यांनी दुसरी एक कथा सांगितली. अनेक कथा त्यांनी सांगितल्या. त्याच्यामुळे त्यांनी अजून एक काही माहिती दिली आणि थोडीशी एक कथा त्यांनी ही सांगितली. ते म्हणाले की मांधाता जो होता त्याचा मुलगा जो होता, थोरला मुलगा, त्याचं नाव होतं अंबरीश. त्याची कथा आपण ऐकलीच आहे. त्याचे आजोबा म्हणजे युवनाश्व, ज्याची कथा आपण आत्ताच ऐकली. यांचा वंश जो आहे तो हळूहळू अर्थात त्याचा विस्तार झाला आणि विस्तार होता त्या विस्तारामध्ये एक पुत्र झाला त्रिभंजन नावाचा. आणि ह्या राजाचं नाव सत्यव्रत होतं. आणि हा राजा जो आहे तो पुढे भविष्यामध्ये त्रिशंकू म्हणून विख्यात झाला. त्याला पित्याने शाप दिला होता खरं पाहिलं तर, की तू चांडाळ होशील. अर्थात शाप देण्याचं कारण होतं की त्याने अतिशय अनुचित असं कृत्य केलं होतं. त्याने एका ब्राह्मण कन्येचं हरण केलं होतं. जी विवाहासाठी उभी होती त्याचं त्याने हरण केलं होतं. अर्थात त्याचा अपराध अक्षम्य होता म्हणून वडिलांनी त्याला शाप दिला की तू चांडाळ होशील. अर्थात अशा शाप त्याला धारण केल्यावर त्याने राज्याचा त्याग केला आणि अर्थात तो दूर निघून गेला. परंतु यथावकाश जेव्हा त्याचे वडील जे आहेत ते सगळं सोडून गेले तेव्हा तो परत आला आणि त्यावेळेस विश्वामित्र ऋषींशी त्याची भेट झाली. आणि विश्वामित्र ऋषींना त्याने असं सांगितलं की मला सदेह स्वर्गात जायची इच्छा आहे. हे शक्य आहे का? तुम्ही ऋषी आहात आणि मी एक क्षत्रिय आहे. क्षत्रियाला असं शक्य आहे का? परंतु हे ऋषीसुद्धा पूर्वश्रमीचे क्षत्रिय होते आणि त्यामुळे ते म्हणले असं थोडं आहे की क्षत्रिय जाऊ शकत नाही. नक्की जाऊ शकतो. मी तुला नेईन, तू काळजी करू नकोस. तुला सदेह स्वर्गात नेण्याचं काम माझं आहे. मी सांगतो तो यज्ञ करायला सुरुवात कर. त्याला अतिशय आनंद झाला की बा हे किती चांगलं आहे. ऋषी स्वतःचं तपोबल वापरून नेणार आहेत म्हटल्यावर चांगलीच गोष्ट. त्यांनी सांगितलेलं यज्ञ जो आहे तो सुरुवात केली करायला. यज्ञ त्यांनी यथासांग केला. यज्ञामुळे प्रचंड पुण्य निर्माण झालं. शिवाय जोडीला विश्वामित्रांचे स्वतःचं तपोबल होतं. आणि मग ते राजाला म्हणे की राजा, आता तुझ्याकडे इतकं पुण्य निर्माण झालेलं आहे की तू आता सदेह जाऊ शकशील. जा, मी तुझ्याबरोबर आहे. माझी तपश्चर्या पण तुझ्याबरोबर आहे. हे पुण्य आणि माझा आशीर्वाद या दोन्हीच्या प्रभावामुळे तू नक्की जाशील. आता तू स्वर्गाकडे गमन कर, सदेह जा. अशा प्रकारे त्यांनी त्याला आज्ञा दिली. विश्वामित्रांची आज्ञा घेतली राजाने आणि तो निघाला. स्वर्गाकडे त्यांनी जे आहे ते कूच केली. वरती इंद्र बघत होता की हा राजा पृथ्वी तलावरून माझ्या स्वर्गलोकाकडे निघालेला आहे, ते पण सदेह. अर्थात हे त्याला मान्य नव्हतंच. जेव्हा हा राजा सदेह स्वर्गलोकाच्या दरवाजावर पोचला, तिथल्या आल्यावरती इंद्र त्याला म्हणाला की नाही, तुला स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही. या स्वर्गाचा राजा मी आहे आणि माझ्या नियमामध्ये हे बसत नाही. सदेह येण्या एवढं तुझं पुण्य नाही. असं म्हणून इंद्राने त्याला एक धक्का दिला. अर्थात इंद्राचा धक्का होता, सामान्य नव्हता. त्यामुळे हा जो राजा होता हा वरून खाली यायला लागला. स्वर्गलोकाच्या दरवाजावरून तो वेगाने खाली पृथ्वीकडे यायला लागला आणि खाली विश्वामित्र ऋषी उभे होते. त्यांनी बघितलं की राजा खाली येतो. ते म्हणाले, काय करतोयस? खाली कशाला येतोयस? येऊ नकोस. परंतु येऊ नको म्हणलं तरी तो येतच राहिला. कारण इंद्राने धक्का दिला होता. धक्का देणारा काही सामान्य व्यक्ती नव्हता, देवांचा राजा होता.
त्यांनी धक्का दिले होते, अर्थात त्याच्या त्या शक्तीमुळे असेल की अन्य गोष्टीमुळे असेल, तो खाली येतच राहिला. आणि मग विश्वामित्रांना लक्षात आलं की राजाचं स्वतःचं बळ आता संपलेलं आहे, त्याची पुण्याही संपलेली आहे. पण विश्वामित्रांनी विचार केला की हा जर राजा खाली आला तर माझं काय शिल्लक राहिलं. आणि मग विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाचा वापर केला आणि म्हणाले, तिथेच थांब, तिष्ठती, तिथेच थांब. असं म्हटल्यावरती राजा तिथेच थांबला. तो आकाशातून खाली पडत होता, परंतु मध्यभागी तो आला ना. तो स्वर्गामध्ये होता ना तो पृथ्वीवर पोचला. मध्येच एका ठिकाणी तो तिथे उभा राहिला. आणि अर्थात तो तिथेच उभा राहिला, कारण विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाचा वापर करून त्याला खाली येणार नाही याची तजवीज केली होती. परंतु इतकी शक्ती नव्हती की तो परत वर जाऊ शकेल. आणि वर गेला असता तरी इंद्र त्याला ढकलायला तयारच होता. त्यामुळे राजा जो आहे तो तिथेच लटकत राहिला. आणि त्याची अवस्था त्रिशंकू झाली, ना खाली ना वर. म्हणून तर मराठीत कधी कधी म्हणतात, काय त्रिशंकूसारखी अवस्था झाली आहे, ना घर का ना घाट का, तशी अवस्था झाली. तो आकाशामध्येच लटकत राहिला. अर्थात त्याचं कारण हेच होतं की त्रिशंकू राजाची इच्छा चुकीची होती. तो तितकासा पुण्यवान नव्हता, परंतु या ऋषींचा थोडासा अहंभाव पण होता. आणि त्याच्यामुळे त्याने हे असं केलं. आणि त्याच्यामध्ये ना त्याला स्वर्ग मिळाला ना पृथ्वी मिळाली. आणि तो आजही असाच त्रिशंकू अवस्थेमध्ये आहे, असं भागवतामध्ये म्हटलेलं आहे. आणि हा जो त्रिशंकू राजा होता, याचा पुत्र होता हरिश्चंद्र. हरिश्चंद्र आपल्याला माहिती आहे, त्याची कथा आपण ऐकली असेल. हरिश्चंद्र आणि तारामतीची कथा अतिशय प्रसिद्ध. तर असा हा हरिश्चंद्र राजा होता, जो अतिशय धर्मज्ञ होता. आणि असा हा जो राजा होता, या राजाचे कुलगुरू होते वशिष्ठ मुनी. आणि अर्थात विश्वामित्रांनी त्याची खूप कठोर अशी परीक्षा पण घेतली होती की तो राजा खरोखर किती कसा आहे बघण्यासाठी. अर्थात त्याची तो परीक्षा यथावकाश उत्तीर्ण पण झाला होता, पण त्यांनी खूप कठोर असं तपश्चर्या त्यांनी केली होती आणि त्याची परीक्षा पण घेतली होती. आणि हा जो हरिश्चंद्र होता, याची परीक्षा बघत असताना विश्वामित्रांनी अर्थात त्याचं सगळं राज्य घेतलं होतं. आणि स्वप्नामध्ये त्याला फक्त हे त्यांनी असं दर्शन दिलं होतं आणि म्हणाले, ते मला दक्षिणा हवी आहे. आणि स्वप्नात मागितलेली गोष्ट त्यांनी प्रत्यक्षात येऊन मागितली. आणि राजा म्हणाला काय हवं, आणि त्यांनी बदल्यामध्ये सगळं राज्य मागितलं. आणि सगळं राज्य त्यांनी दिलं. त्याला राज्याबाहेर त्यांनी घालवलं. त्याची खूप त्यांनी हाल केले, त्याच्या पत्नीचे हाल केले, त्याच्या मुलाचे हाल केले. खूप मोठी स्टोरी आहे आणि अतिशय प्रसिद्ध आहे, आपल्याला माहीतच आहे. तर असा हा जो हरिश्चंद्र राजा होता, याचा अशा प्रकारे दुर्वास मुनींनी त्याची परीक्षा बघितली. आणि अर्थात या गोष्टीचा विश्वामित्रचा या गोष्टीचा अर्थात वशिष्ठ मुनींना खूप राग आला. आणि म्हणून त्यांनी विश्वामित्रांना पण शाप दिला की तू बगळा होशील. आडी हा शब्द आहे त्याला. आणि अर्थात विश्वामित्रांना खूप राग आला की मला शाप तुम्ही कसा दिला. त्यांनी पण त्यांना प्रतिशाप दिला की जसा मी बगळा होईन तसा तुम्ही पण व्हाल. आणि त्यामुळे वशिष्ठ आणि विश्वामित्र हे दोघे जण जे आहेत ते बगळा पण झाले. दोघांचंही अर्थात भांडण एकच गोष्टीवरती होती, आणि ते म्हणजे अर्थात हरिश्चंद्र. अशी ही कथा आहे. आणि हा हरिश्चंद्र जो आहे, या हरिश्चंद्र जो राजा आहे, त्याला एक मुलगा होता. आपल्याला ही तर गोष्ट माहिती आहे, परंतु त्याला आधी मुलगा होत नव्हता. रोहित नावाचा जो त्याचा मुलगा होता, ही त्याची जेव्हा परीक्षा घेतली तेव्हा त्याला हा पुत्र झाला होता रोहित नावाचा. परंतु आधी त्याला पुत्र नव्हता. आणि पुत्रप्राप्तीसाठी त्याने अनेक प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले, पण त्याला पुत्र होतच नव्हता. तेव्हा त्याला एक दिवस काय करावं हे समजेना. तेव्हा तो विचार करत होता की आपण काय उपाय करावा. आणि तेवढ्यात नारद मुनी तिथे आले. नारायण नारायण. मुनिवरांना त्याने प्रणाम केला. म्हणाला, मुनिवर, आपला आता त्रैलोक्यात संचार आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळ्या गोष्टीचे उपाय माहिती आहेत. माझी आपल्या चरणी एक विनंती आहे. म्हणे, बोल काय पाहिजे. मला पुत्र हवा आहे. मला पुत्र
मिळण्यासाठी काही उपाय सुचवा. नारद मुनी म्हणाल, ठीक आहे, काय मोठी गोष्ट आहे, पुत्र हवा आहे ना, ठीक आहे, तू एक काम कर, वरुणाची प्रार्थना कर आणि वरुणाची प्रार्थना कर, बघ काय म्हणतो वरुण. जर प्रसन्न झाला तर वर तो देईल तुला आणि तुला हवा तसा पुत्र मिळेल. त्यांनी वरुणाची खूप प्रार्थना केली, पण वरुण प्रसन्न होत नव्हता. मग त्याने वरुणाला अशी प्रार्थना केली की, वरुण देवते, जर मला आपण कृपा करून जर शूरपुत्र दिलात, तर या शूरपुत्रालाच घेऊन मी या शूरपुत्राचाच यज्ञ करीन. या पुत्राचा यज्ञ करीन म्हणजे काय, या पुत्राला बळी देईन. दुसऱ्या शब्दात असा त्याचा अर्थ निघतो. या पुत्राला घेऊन मी यज्ञ करीन म्हणजे अर्थात पशु म्हणून जर समजा एखाद्या पशुचा बळी द्यायचा असेल तर त्याच्याऐवजी मी माझ्या पुत्राचं देईन, असं त्याने म्हणलं. ही प्रार्थना केली आणि त्याला पुत्रप्राप्ती झाली. वरुण राजा तयार झाला, वर दिला. यथावकाश हरिश्चंद्र राजाला पुत्रप्राप्ती झाली. रोहित त्याचा मुलगा म्हणून जन्माला आला. पुत्रप्राप्ती झाल्यावरतीच वरुण देवता जी आहे ती त्याला म्हणाले, आता माझा यज्ञ कर, मी माझं काम केलेलं आहे, तुला पुत्रप्राप्ती करून दिली, माझा यज्ञ आता कर. अर्थात हरिश्चंद्र राजा म्हणाला की असं आहे की यज्ञ करायला हरकत नाही, परंतु यज्ञ करताना यज्ञ पशु जो असतो तो थोडासा मोठा व्हायला पाहिजे, अजून 10 दिवस तरी किमान जाऊ द्या. त्याने आत्ताच जन्म घेतला, एक 10 दिवसानंतर जे आहे तो त्याचा आपण हा यज्ञ करूया, कारण तेव्हा त्याला दात वगैरे येऊ शकतात, तर तो यज्ञासाठी योग्य होईल. तेव्हा आपण मला याच्यासाठी थोडीशी अनुमती द्या. वरुण देवता म्हणाले, ठीक आहे, हरकत नाही, यज्ञासाठी योग्य झाल्यावर कर, चांगली हरकत नाही. यथावकाश त्या पुत्राला दात आले. वरुण देवता परत आली, म्हणाले आता झालेला आहे योग्य, तेव्हा आता माझा यज्ञ कर याला घेऊन. हरिश्चंद्र म्हणाला, महाराज असं आहे की मला असं वाटतं की हे दात आहेत हे साधे आहेत, हे दुधाचे दात आहेत ना, हे काय पक्के दात नाही आहेत, तेव्हा हे दात एकदा पडून जाऊ द्यात आणि नंतर जेव्हा परत दात येतील तेव्हा आपण यज्ञ करूया, किंवा निदान दुधाची दात तरी पडू द्या. तो म्हणाला, हरकत नाही, हे दात पडू देत, दुसरे येऊ देत, माझं काय म्हणणं नाही. यथावकाश बराच काळ गेल्यावर ही सगळी प्रक्रिया घडली. दुधाचे दात पडून गेले आणि परत पक्के दात आले. पक्के दात आले आणि परत त्या वरुण देवता म्हणाले, राजा माझा, जो तू मला कबूल केल्याची गोष्ट आता कर, त्याची पूर्तता कर. माझा वर मी दिलेला आहे, तुला मुलगा प्राप्त झाला आहे, परंतु तू अजून यज्ञ केलेला नाहीस. तेव्हा तो म्हणाला, महाराज असं आहे की माझा मुलगा हा क्षत्रिय आहे. तर क्षत्रियत्व त्याला तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तो कवच धारण करतो. जसं ब्राह्मणाला ब्राह्मण कधी बनतो तेव्हा त्याची मुंज होते, तेव्हा तो बटू बनतो. तसं क्षत्रिय जे आहेत हे जेव्हा कवच धारण करायला लागतात तेव्हाच ते खऱ्या अर्थाने क्षत्रिय बनतात. आणि म्हणून त्याला अजून थोडंसं मोठं होऊ द्या, कवच धारण करण्या इतका तो मोठा व्हायला पाहिजे, असं त्यांनी कारण सांगितलं आणि टाळून टाकलं. आणि हे सगळी कारणं त्यांनी जी काय सांगितली, अर्थात त्याच्यामागे एकच होता, आपल्या पुत्राचा मोह. प्रत्येक वेळेस कारण आणि त्याचं काहीतरी समर्पक असं आपल्या शब्दामध्ये जस्टिफिकेशन, समर्थन त्यांनी केलं, परंतु त्याच्यामागे कारण खरं हेच होतं की त्याला ही करायची इच्छा होत नव्हती. प्रत्येक वेळेस त्यांनी असं काही ना काही करत 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 अनेक वर्ष अशीच घालवली. यथावकाश रोहित थोडा मोठा झाला आणि त्याला हे लक्षात आलं की आपले वडील आपल्याला आज नाही उद्या आपलं जे आहे ते बळी देणार आहेत, कारण त्यांना हा यज्ञ करायचा आहे. जेव्हा हे रोहितला समजलं तेव्हा तो तिथून निघून गेला, वनात जाऊन गेला. तो निघून गेला, वनात तो गेला. आणि अर्थात वनात गेल्यावरती राजाला तर प्रश्नच येत नाही, तो काहीच करू शकत नव्हता, यज्ञ करण्याचा प्रश्न येत नाही. वरुण देवताला लक्षात आलं की राजाने आपला शब्द फिरवलेला आहे,
आणि राजा टाळमटाळ करतोय आणि मुलगासुद्धा निघून गेला वनामध्ये. आता त्याला अजून कारण मिळालं, काय करू, माझा मुलगाच नाही इथे, मी तयार आहे. परंतु अर्थात ह्या वेळेस मात्र वरुण देवतेने त्याला क्षमा केली नाही. वरुण देवता काही न बोलता निघून गेले आणि राजाला विकार निर्माण झाला, जलोदर निर्माण झाला. अर्थात जलदेवता आहे, वरुणजी जलदेवता आहे आणि वरुण देवतेच्या कोपामुळे अर्थात त्याला जलोदर झाला. बघा, सत्यनारायणच्या कथासारखीच कथा आहे थोडीशी, की कलावती आणि ही जी कथा आहे की अनेक प्रकारचे तो वादे करत असतो की आज मी हे करीन, उद्या देईन, परवा करीन. सत्यनारायण करत नसतो, तो त्यांनी कबूल केलेलं असतं. प्रत्येक वेळेस तो विसरत असतो आणि विसरून जातो. मग त्याला अर्थात भगवंत काही शिक्षा देतात. मग त्याला समजतं की अरे असं काय झालं. मग ते परत करतात. अशा प्रकारचं सत्यनारायण त्यांना अर्थात सगळ्या गोष्टी परत मिळतात. ही कथा आपण ऐकतो कलावतीची. पण त्यातला घेण्याचा मुद्दा हा आहे की महत्त्वाचा भाग हा आहे की आपण जेव्हा एखाद्या देवतेला एखादी गोष्ट सांगतो की मला ही गोष्ट हवी आहे, त्याच्या बदल्यात मी तुला ही गोष्ट देतो, तेव्हा आपल्याला ती गोष्ट करणं आवश्यक आहे. जो वादा किया वो निभाना पडेगा. तुम्ही जेव्हा त्यांना सांगता की मला हे दे, मी तुला हे देतो, तुम्हाला ही गोष्ट करायलाच पाहिजे, नाही केली तर त्या देवतेचा कोप होतो, हे लक्षात ठेवा. नक्कीच होतो, प्रश्नच नाही. ते उदाहरणच आहे सत्यनारायणाचं. कारण वरुण देवतेने पण हेच केलं की वरुण देवतेला हे लक्षात आलं की राजा जो आहे तो आपल्या वचनापासून फिरत आहे आणि तो हे वचन आता पूर्ण करणार नाही. आणि म्हणून जलदेवतेने कोप केला आणि राजाला जलोदर नावाचा विकार झाला. रोहित वनामध्ये होता आणि जेव्हा त्याला हे समजलं की माझे बाबा ते जलोदराने आजारी आहेत, तेव्हा त्याने विचार केला की नाही, आता मला माझ्या वडिलांकडे जायला पाहिजे, माझ्या वडिलांची आपण सेवा करायला पाहिजे. असं म्हणून तो परत निघाला. परंतु रस्त्यामध्ये त्याला भेटला इंद्र. आणि इंद्र म्हणाला, अरे तू असा परत का चाललायस? तू काही तीर्थक्षेत्र जे आहेत त्या तीर्थक्षेत्राचं दर्शन घे आणि मग जा तू. तेव्हा इंद्राने सांगितलं म्हणून तो म्हणाला ठीक आहे. आणि त्याने तीर्थयात्रा केली एका तीर्थाची. हे सगळं करण्यात त्याचं 1 वर्ष निघून गेलं. दुसऱ्या वर्षी त्याने विचार केला की आता जाऊया. परत एकदा इंद्र तिथे आला. परत त्याने सल्ला दिला, या ठिकाणी जाऊन ये, हे फार महत्त्वाचं आहे. तो तिथे गेला. 1 वर्ष अजून गेलं. असं करता करता 5 वर्ष झाली. आणि प्रत्येक वेळेस हा इंद्र जो आहे तो कधी कधी स्वतः आहे त्या वेशात द्यायचा किंवा कधी कधी वृद्ध ब्राह्मणाचा वेश घ्यायचा आणि सल्ला द्यायचा. अशा प्रकारे 6 वर्ष असं घडलं. तेव्हा 7व्या वर्षी मात्र रोहितने ठरवलं की नाही, आता आपण जे झालं ते झालं, आता आपल्याला आपल्या वडिलांकडे जायलाच पाहिजे. आणि अर्थात त्याला हेही लक्षात येतं की मला वडिलांकडे झाल्यावरती माझे बाबा जे आहेत ते यज्ञ करतील आणि माझा बळी देतील. तेव्हा त्याने विचार केला की बळी जाण्यापेक्षा आपण त्या बळीला पर्यायी बळी घेऊन जाऊया, आपल्या भाषेत सबस्टिट्यूट. आणि म्हणून त्याने अजित गर्भ नावाचा एक जो गरजू असा जो एक व्यक्ती होता त्याच्याकडे तो गेला. आणि त्याचा जो मुलगा होता, त्याला 3 मुलं होती, त्याचा जो मधला मुलगा होता ज्याचं नाव होतं शुनशेप, या शुनशेपला त्यांनी विकत घेतलं. तो म्हणाला, ह्याची काय किंमत आहे सांगा, मला 1 मुलगा पाहिजे. कुठला मुलगा ह्यातला तुम्ही देऊ शकता बोला, तुम्हाला आहेतच मुलं बरीच. तेव्हा तो अजित गर्भ म्हणाला की या शुनशेपला तुम्ही घेऊन जा आणि मला त्याची किंमत द्या. अर्थात पैशाची कमी राजाकडे नव्हतीच, राजपुत्रच होता. तो म्हणाला हरकत नाही, तुम्हाला हवी ती किंमत मी देतो. पण किंमत दिल्यावरती त्याचा काय झाला हा मला प्रश्न विचारायचा नाही, माझा मालकी हक्क असेल. तो म्हणाला काय नाही, मला किंमत दिली, काम झालं माझं. मग त्याने ह्या मधल्या मुलाला विकत घेतलं शुनशेप नावाच्या. आणि मग यज्ञपशु म्हणून त्याचा वापर करायचा त्याने ठरवलं. आणि मग ह्याला बरोबर घेऊन मग तो आपल्या पित्याकडे गेला. पित्याला त्याने सांगितलं, महाराज मी आलेलो आहे, आता तुम्हाला यज्ञ करायला हरकत नाही. आणि अर्थात यज्ञामध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्यासाठी हा मी यज्ञपशु आणलेला आहे शुनशेप नावाचा, याला तुम्ही
वापरू शकता आणि तुम्ही यज्ञ करू शकता. दरम्यानच्या काळामध्ये विश्वामित्र ऋषी तिथे आले होते आणि विश्वामित्र ऋषींना हे सगळं समजलं होतं. आणि विश्वामित्र ऋषी जे आहेत ते म्हणाले की राजा, मी सांगतो तो यज्ञ करतो. तो यज्ञ केलास तर वरुण देवता लगेच तुझ्यावर प्रसन्न होईल. आणि मग अर्थात तो यज्ञ त्यांनी केला. त्या अर्थात यज्ञाचं नावच होतं पुरुषमेध. आणि हा यज्ञ त्याने अर्थात यथावकाश व्यवस्थित केला आणि वरुण देवता प्रसन्न झाली आणि त्याचा जलोदर जो आहे तो नाहीसा झाला. अर्थात शून्यक्षेपाचा खूप मोठा त्याग त्याच्यामध्ये होता. त्याची एक कथा आहे, पण तिचा उल्लेख जो आहे तो पुढे येणार आहे, म्हणून मी ही कथा सांगत नाही. पुढे भागवतामध्ये येणार आहे असं इथेही म्हणलं आहे. तर हा शून्यक्षेप होता. खरोखर त्याने आपल्या वडिलांसाठी किती मोठा त्याग केला की तो यज्ञ पशु म्हणून तिथे गेला. फक्त काही पैसे वडिलांना मिळवून दिले आणि तो गेला. खरोखर खूप मोठा त्याग त्याने केला. अर्थात हरिश्चंद्र राजा जो आहे त्याची आधी विश्वामित्राने खूप अशी कडक परीक्षा घेतली, कठीण परीक्षा घेतली की त्याचं सर्वस्व त्याने जे आहे ते नष्ट केलं होतं. त्याला स्वतःला त्यांनी विकायला लावलं होतं, त्याच्या पत्नीला त्यांनी विकायला लावलं, त्याच्या मुलाला त्यांनी विकायला लावलं. काय केलं नाही विचारा. इतकी कठीण परीक्षा घेतली की कोणी घेऊ शकत नाही. परंतु या सगळ्या ठिकाणी हरिश्चंद्र जो आहे तो संयमाने राहिला. त्याने आपला संयम सोडला नाही आणि तो शेवटपर्यंत संयमाने त्याच्या सगळ्या गोष्टींना अर्थात हरिश्चंद्र राजा पुरून उरला. इतकं त्याचे सत्व गुण होते. आणि विश्वामित्र ऋषींनी जेव्हा हे बघितलं की इतक्या प्रकारचे मी त्याची कडक परीक्षा घेऊन सुद्धा की प्रत्यक्ष राजाला डोंब भरायची पाळी आली आणि त्याचा मुलगा जो आहे त्याचा मृत्यू झाला होता आणि त्याची पत्नी जेव्हा घेऊन आली होती मुलाला तेव्हा तिच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं की अजिबात अंत्यसंस्कार करायला देऊ नको, कारण तू राजाचा डोंब आहेस, पैसे घेतल्याशिवाय करू नकोस. त्यांनी करायला दिला नाही. अशा प्रकारे खूप कठोर अशी परीक्षा घेतली. परंतु या सगळ्या ठिकाणी राजा जो आहे तो अर्थात उत्तीर्ण झाला आणि मग विश्वामित्र ऋषी त्याच्यावर प्रसन्न झाले. जितके ते कठोर होते तितके चांगले पण होते. अर्थात विश्वामित्र त्याच्यावर प्रसन्न झाले आणि अर्थात त्याचं सगळं राज्य त्याला परत देऊन टाकलं. आणि नंतर त्याला खूप त्यांनी चांगल्या प्रकारचा आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्याला उत्तम आशीर्वाद दिले. आणि अशा प्रकारे हरिश्चंद्र राजा जो आहे हा अर्थात विश्वामित्रांच्या आशीर्वादामुळे त्याला परमगती प्राप्त झाली. त्याने आपला सगळा जो संसार होता तो व्यवस्थित त्यांनी सगळी कर्तव्य पार पडली आणि यथावकाश मुनींनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे त्यांनी त्या ज्ञानाचा उपयोग केला आणि आपलं शरीर जे आहे ते अर्थात ध्यान मार्गाने त्यांनी सोडून दिलं आणि अशा प्रकारे तो सद्गतीला प्राप्त झाला. अशी ही हरिश्चंद्राची पण सुंदर कथा जी आहे ती शुकमुनी सांगत आहेत. आणि अर्थात ही कथा ऐकल्यावरती सुद्धा त्याच्या पुढेही अनेक कथा आहेत. ऋषी म्हणतायत, ऋषी कथा सांगतात आणि परीक्षित राजा म्हणतोय, महाराज मला त्याच्या पुढची पण कथा सांगा ना. ती कुठली कथा आहे? कारण हा जो रोहित होता, हा रोहितसुद्धा खूप चांगला राजा होता. तो खूपच देवभक्त होता. त्यांनी सर्व प्रकारची भगवंताची भक्ती केली. पृथ्वीचं राज्य पण त्यांनी चांगलंच केलं. तर असा हा जो राजा होता ह्याची कथा पुढे काय आहे हे जर तुम्ही मला सांगितलं तर मला नक्कीच आवडेल. तेव्हा आपण ही कथा मला सांगावी की याचा वंशविस्तार कसा झाला आणि याच्या वंशामध्ये असा कुठला मोठा राजा होऊन गेला की ज्या राजाचं काही वैशिष्ट्य होतं, असा कोणी राजा झाला का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आणि त्या प्रश्नावरती अनेक उत्तरं आहेत आणि अनेक प्रकारच्या गोष्टी त्यातून पुढे येणार आहेत. जसं ह्या वंशामध्ये हा जो वंश होता रोहित, हरिश्चंद्राचा रोहित आणि त्याचा वंश जो आहे त्या वंशवेलीमध्ये पुढे सगर नावाचा राजा जो आहे तो निर्माण झाला होता. आणि या सगर राजाची खूप मोठी गोष्ट अर्थात आहेच आहे, जी अर्थात भागवतामध्ये काही अध्यायामध्ये येणार आहे. तर ही जी कथा आहे ती अर्थात पुढल्या भागामध्ये येणार. या ठिकाणी हा आपण स्वल्पविराम घेऊया. भाग क्रमांक जो आहे 83 आपण या ठिकाणी स्वल्पविराम घेऊया आणि उद्याच्या भागामध्ये सगर राजा जो आहे
त्याचं चरित्र आपण ऐकूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा.